प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गजांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. राम मंदिराच्या सभागृहात रामलल्ला यांच्यावर आसनावर बसवण्यात आला आहे. आता फक्त प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम उरला असून 22 जानेवारी रोजी देशातील प्रत्येक घरात रामलल्लाचा अभिषेक सर्वांनाच पाहता येणार आहे. प्रभू रामाचा हा भव्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेक जण अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. आता काही दिवस बाकी असून 22 जानेवारीला रामलल्लाची विधिवत पूजा अर्चासह अभिषेक करण्यात येणार आहे. यानंतर अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अशातून या सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या केंद्रीय कार्यालय आणि संस्था दुपारी 2:30 वाजेपर्यंत हाफ डेची घोषणा देखील केली आहे. अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या या भव्य राम मंदिरासाठी धार्मिक विधी 16 जानेवारीपासूनच सुरू झाला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख यजमान म्हणून डॉक्टर अनिल मिश्रा यांच्या हस्ते कार्यभार पडले जात आहे. 22 जानेवारी रोजी मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीचे शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा होईल. त्याचवेळी आयोजित केलेल्या मुख्य विधीमध्ये डॉक्टर अनिल मिश्रा यांची उपस्थिती असेल. अनिल मिश्रा बरोबर त्यांची पत्नी उषा मिश्रा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. मुख्य यजमान म्हणून डॉक्टर अनिल मिश्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत संपूर्ण विधीमध्ये सहभागी असतील. मात्र हे डॉक्टर अनिल मिश्रा नेमकं आहेत तरी कोण आणि या सोहळ्यात यजमान कसे काय हे जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा उचित, तुम्ही बघत आहात AI न्यूज. व्यवसायाने होमिओपॅथी डॉक्टर असलेल्या डॉक्टर अनिल मिश्रा यांची या सोहळ्याच्या यजमानपदी निवड करण्यात आली आहे. डॉक्टर मिश्रा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSSचे समर्पित कार्यकर्ता आहेत. 2020 मध्ये सरकारने स्थापन केलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये सेवा आणि समर्पणावर विश्वास ठेवणाऱ्या डॉक्टर मिश्रा यांचा समावेश करण्यात आला होता. अयोध्येतील ट्रस्टमध्ये सहभागी असलेल्या 3 लोकांमध्ये डॉक्टर मिश्रा यांचा समावेश होता. या ट्रस्टमधील पहिले नाव अयोध्या राजघराण्याचे प्रमुख बिल्वेंद्र मोहन मिश्रा यांचे होते. त्याचबरोबर निमाही आखाड्याचे महंत धीरेंद्र दास यांनी ट्रस्टमध्ये स्थान देण्यात आले. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा भाग असलेल्या डॉक्टर अनिल मिश्रा यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फारच जवळकीचे नाते आहे. ते मूळचे उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगरमधील पाटोना गावाचे रहिवासी आहे. अनिल मिश्रा यांचे सुरुवातीचे शिक्षण जैनपूरमधील जय हिंद इंटर कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर होमिओपॅथीचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर अनिल मिश्रा फौजाबादला आले. येथे होमिओपॅथीला ॲलोपॅथीप्रमाणे समान अधिकार मिळावेत यासाठी लढ्यामध्ये डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सक्रिय सहभाग घेतला. या आंदोलनामध्ये डॉक्टर मिश्रा अगदी तुरुंगातही गेले होते. तरुणांचा असा डॉक्टर अनिल मिश्रा यांचा राष्ट्रीय स्वयं संघाच्या प्रताप नारायण मिश्रा आणि रमाशंकर उपाध्याय यांच्याशी ओळख झाली. त्यापासूनच प्रेरित होऊन डॉक्टर मिश्रा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. देशासाठी स्वतःला समर्पित करत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत रहा AI न्यूज.